नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राणी शुभ आणि अशुभ संकेत देणारे मानले जातात. त्यामध्ये मांजर हा एक असा प्राणी आहे ज्याबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. काही लोक मांजर रस्ता आडवी गेली तर अपशकुन मानतात, तर काही ठिकाणी मांजराला लक्ष्मीचे प्रतीक मानले देखील जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थांच्या काही भक्तांच्या अनुभवानुसार, काही जुन्या लोकपरंपरेनुसार घरात श्रीमंती येण्यापूर्वी मांजर काही खास शुभ संकेत देते. हे संकेत ओळखले तर भविष्यात येणाऱ्या धनलाभाची चाहूल आपल्याला आधीच लागू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मांजर देत असलेले असे शुभ 7 संकेत जे तुमच्या आयुष्यात मोठा आर्थिक बदल घडवू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मांजर अचानक घरात येऊन बसणे. जर एखादे मांजर वारंवार तुमच्या घरात येत असेल आणि शांतपणे एखाद्या कोपऱ्यात बसत असेल, तर हा शुभ संकेत मानला जातो. असं मानले जाते की घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. अनेक लोकांच्या अनुभवानुसार अशा घटनेनंतर नोकरी, व्यवसाय किंवा अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण झाले. घराच्या दारात मांजरांना पिल्लांना जन्म देणे हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. लोकमान्यतेनुसार ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरात लक्ष्मीचे स्थायी वास होतो. अशा घरात पैशांची आवक वाढते आणि आर्थिक संकटे कमी होऊ लागतात. सकाळी उठल्यावर मांजर दिसणे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल आणि सकाळ सर्वप्रथम शांत बसलेले मांजर दिसले तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमचे काम यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. मांजर घराभोवती फिरणे. काही वेळा मांजर घराभोवती वारंवार फेऱ्या मारताना दिसते. ज्योतिष परंपरेनुसार हा संकेत घरातील अडथळे दूर होत असल्याचे दर्शवतो. विशेषतः जर तुमच्या पैशांचे व्यवहार अडकलेले असतील तर ते लवकरच पूर्ण होऊ शकतात. मांजर तुमच्या जवळ येऊन झोपणे. मांजर सहजपणे कोणाजवळही येऊन झोपत नाही. जर ती वारंवार तुमच्या जवळ येऊन झोपत असेल तर लोकपरंपरेनुसार ती तुमच्या भोवती असलेल्या सकारात्मक ऊर्जेकडे आकर्षित झालेली आहे. असा संकेत आर्थिक उन्नती आणि मानसिक शांततेशी जोडलेला जातो. पांढरे मांजर दिसणे. पांढरा रंग शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. जर तुम्हाला वारंवार पांढरे मांजर दिसत असेल तर ते धनप्राप्ती, नवीन संधी आणि भाग्योदयाचे संकेत मानले जातात. मांजर घरात आनंदाने खेळणे. जर एखादे मांजर तुमच्या घरात खेळत असेल, उड्या मारत असेल आणि आनंदी दिसत असेल तर हा वातावरणातील सकारात्मकतेचा संकेत मानला जातो. अशा घरात सुख समृद्धी वाढते असे अनेक लोक मानतात. स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त राहत होता. त्याच्या घरात नेहमी आर्थिक अडचणी असायच्या. एके दिवशी त्याच्या घरात एक भटकी मांजर आली. ती रोज घरात येऊन शांतपणे बसू लागली. घरातील लोकांनी तिला हाकलून दिले नाही, उलट तिला प्रेमाने अन्न दिले. काही दिवसांनी त्या भक्ताला अचानक चांगली नोकरी मिळाली. जुने अडकलेले पैसे परत मिळाले आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारली. तो भक्त नंतर स्वामी समर्थांकडे गेला. तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे दया, प्रेम आणि सेवा असते तिथे लक्ष्मीचा वास आपोआप होतो. मित्रांनो, चमत्कार मांजरामुळे झाला की भक्ताच्या चांगल्या कर्मामुळे, हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे. पण दया, भाव आणि सकारात्मक विचार नक्कीच जीवन बदलतात. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, मांजराशी संबंधित हे संकेत लोकपरंपरा, श्रद्धा आणि समजुतीवर आधारित आहेत. यांना शास्त्रीय पुरावा नाही. श्रीमंती मिळवण्यासाठी मेहनत, योग्य नियोजन, प्रामाणिकपणा आणि ईश्वरभक्ती यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला मांजर येत असेल, असे काही संकेत देत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक विषयासह. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.